मित्रांनो, आता नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे आणि नवरात्रीमध्ये आपण देवींच्या 9 रूपांची विधिवत पूजा अर्चना करतो। याबरोबरच नवरात्रीमध्ये 9 वेगवेगळ्या रंगाची वस्त्रे परिधान करण्यालाही आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये खूप महत्त्व आहे। तर जाणून घेऊया या वेगवेगळ्या 9 रंगाचे अर्थ काय आहेत ते। यामध्ये पहिला रंग आहे पिवळा रंग। पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने व्यक्तीचे मन आशावादी आणि आनंदी होते। पिवळा रंग उबदारपणाचे प्रतीक असून हा रंग व्यक्तीला दिवसभर आनंदी ठेवण्यास मदत करतो। दुसरा आहे हिरवा रंग। हिरवा रंग हा निसर्गाचे प्रतीक असून हा रंग वाढ, प्रजनन, शांतता आणि स्थिरतेची भावना निर्माण करतो। तसेच हिरवा रंग हा नवीन जीवनाची सुरुवात पण करण्यास प्रेरित करतो। तिसरा आहे राखाडी रंग। राखाडी रंग हा संतुलित विचारांचे प्रतीक आहे आणि एखाद्या व्यक्तीला व्यावहारिक आणि साधे होण्यासाठी प्रेरित करतो। चौथा आहे केशरी रंग। केशरी रंगाचे कपडे परिधान करून देवी नवदुर्गाची पूजा केल्याने ऊर्जा आणि आनंदाची अनुभूती मिळते। हा रंग सकारात्मक ऊर्जेने भरलेला असतो आणि व्यक्तीचे मन उत्साही ठेवतो। पाचवा आहे पांढरा रंग। पांढरा रंग हा शुद्धता आणि साधेपणा दर्शवतो। पांढरा रंग शांतता आणि सुरक्षिततेची भावना पण देतो। सहावा आहे लाल रंग। लाल रंग हा उत्साह आणि प्रेमाचे प्रतीक असून हा रंग भक्तांमध्ये शक्ती आणि चैतन्य भरतो। सातवा आहे गडद निळा रंग। निळ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्याने तुम्हाला अतुलनीय आनंदाची अनुभूती होईल। हा रंग सुख, समृद्धी आणि शांतता दर्शवतो। आठवा रंग आहे गुलाबी रंग। गुलाबी रंग हा प्रेमाची भावना आणि नम्रपणा दर्शवतो। नववा आहे जांभळा रंग। जांभळा रंग भव्यता आणि राजशाही दर्शवतो। नवदुर्गेच्या पूजेमध्ये जांभळ्या रंगाचे वस्त्र वापरल्याने भक्तांना सुख समृद्धी मिळते। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये जय माता दी लिहायला विसरू नका।